एक अत्यंत देखणा कलाकार जो मराठी चित्रपटामध्ये नायक बनायला आलेला होता, पण नियतीनं त्याला बनवलं होतं खलनायक. कोल्हापूरच्या ताराबाई पार्कामधला तो एक मुलगा कसा बनला होता मराठी चित्रपटसृष्टीतील एक दमदार अभिनेता, हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये. कोल्हापूरच्या मातीनं, अंबा मातेच्या नगरीनं मराठी सिनेमाला जे कोहिनूर दिले त्यापैकी एक रत्न होतं कुलदीप पवार. कोल्हापूर येथे बाळ उर्फ वसंत पवार आणि त्यांच्या पत्नी शांतादेवी यांच्या कुळामध्ये 10 जून 1947 साली एक दीपक जन्माला आला. नाव ठेवलं कुलदीपक उर्फ कुलदीप. आता कुलदीप यांचे आजोबा जे आहेत ते छत्रपती शाहू महाराज यांनी स्थापन केलेल्या इलेक्ट्रिक पॉवर हाऊसमध्ये काम करत होते आणि वडील जे आहेत ते म्हणजे बाळ पवार हे छोट्या मोठ्या चित्रपटांमध्ये अभिनय करत होते आणि व्हायोलिन आणि माउथ ऑर्गन जे आहेत ते वाजवत होते. त्याचबरोबर ते मोटारसायकलींच्या एजन्सीचं सुद्धा त्यांचं काम होतं. आणि आई ज्या आहेत शांतादेवी ह्या गुजराती शाळा चालवत होत्या आणि त्या उत्तम नकलाकार होत्या आणि त्याच्यामुळे आता वडील आणि आई दोघंही कलाकार होते. त्यामुळे लहानपणापासून कुलदीप पवार यांना अभिनयाचा वारसा मिळालेला होता आणि यामुळेच त्यांच्यामध्ये अभिनयाची गोडी म्हणजे अगदी बाळकडूच ते मिळालेलं होतं. त्यामुळे ती लहानपणापासूनच होती. आता कुलदीप यांनी कोल्हापूरमध्ये शिक्षण घेतलं. आता सेंट झेवियर्समध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं आणि अगदी लहान वयामध्येच त्यांनी अभिनयाला सुरुवात केली होती. याच वयामध्ये त्यांनी सुलोचना दिदी यांच्या हस्ते बक्षिसं मिळवलेली होती. शिक्षण आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांचं काम चाललेलं होतं. आता कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. हळूहळू चित्रपटसृष्टीकडे त्यांचा कल वाढलेला होता आणि हिरो होण्याचं सगळे मटेरियल त्यांच्याकडे होतं, पण वडिलांचा अभिनेता व्हायला विरोध होता. कारण ही मायानगरी आहे, इथं सगळे स्वार्थाने बरबटलेले आहेत. लोक इथं सरड्याप्रमाणे रंग बदलतात. केवळ पैशासाठी लोक काम करतात. लोक केवळ वापर करून घेतात. 4-2 लोकांचा इथं फायदा होतो, बाकीचे लोक कंगाल होऊन जातात. यामुळे तू या क्षेत्रामध्ये जाऊ नको, अशा आशयाचं त्या वडिलांनी मुलाला सांगितलेलं होतं किंवा वडिलांना ते वाटत होतं. कदाचित त्यांचा तसा अनुभव असेल. पण अभिनयाऐवजी आजोबांची जी जयश्री, प्रताप आणि वसंत बहार ही कोल्हापूर आणि सांगली या भागातील थिएटर्स आहेत, ते थिएटर्स तू सांभाळ असं वडिलांनी कुलदीप यांना सांगितलेलं होतं. पण सुपुत्र काय ऐकायला तयार नव्हते. अभिनयाचा भूत त्यांच्या मानगुटीवरून उतरायला तयार नव्हतं. आता सुरुवातीला शाळेच्या कार्यक्रमामधून किंवा छोट्या मोठ्या नाटकांमधून किंवा ज्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी त्यांनी अभिनयाला सुरुवात केली होती आणि वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी आपलं घर सोडलं. ते कराडला आले होते आणि 90 रुपये पगारावरती त्यांनी एक नोकरी स्वीकारलेली होती. दिवसभर ते काम करायचे आणि रात्रीचं किंवा जिथं संधी मिळेल तिथं ते आपल्या अभिनयाची झलक दाखवत होते. आता सुरुवातीच्या काळामध्ये कुलदीप पवार हे दिग्दर्शक कृष्णा पाटील यांच्या संपर्कात आले होते आणि कुलदीप पवार यांना पहिला चित्रपट मिळालेला होता एक माती अनेक नाती. आता अनुपमा, चित्तरंजन कोल्हटकर अशा पद्धतीची स्टारकास्ट या चित्रपटात होती, पण हा चित्रपट दणकन आपटलेला होता. त्यानंतर कुलदीप पवार यांनी कराडची नोकरी सोडली. ते पुण्यामध्ये आले होते आणि या ठिकाणी राजहंस आणि माऊली या 2 मासिकांसाठी त्यांनी काम केलं होतं आणि यावेळी पुण्यामध्ये अनेक कलाकार आणि अनेक दिग्दर्शक त्यांना भेटलेले होते. यांची भेट झालेली होती, पण पुढाऱ्यांप्रमाणे यांनी सुद्धा काम देऊ अशी आश्वासनं दिली होती. प्रत्यक्षात मात्र कुलदीप पवार यांना काम मिळत नव्हतं. आता पुण्यामध्ये आपली डाळ शिजत नाही, त्यामुळे मग आता मुंबईला जाऊ असं त्यांनी ठरवलं होतं आणि तिथं गेल्यानंतर मात्र त्यांची डाळ शिजायला लागली होती, पण सहजासहजी ती शिजलेली नव्हती. तर मुंबईमध्ये गेल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी प्रयत्न केले, स्टुडिओमध्ये पायपीट केली, पण मनाप्रमाणे काम मिळालेलं नव्हतं. आता उपाशी राहायची वेळ आली होती आणि यावेळेस त्यांनी मग गाड्यांना रंग देण्याचं काम सुरू केलेलं होतं. आता कोल्हापूरवरून कराड, कराडवरून पुणे, पुणेवरून मुंबई अशा पद्धतीचा हा प्रवास करत कुलदीप जे आहे ते थकलेले होते. आपण मेहनत करतोय, काम करतोय, कष्ट करतोय, पण आपल्याला फळ का मिळत नाही. पण यामुळे पण म्हणजे अपयश येत असलं तरीसुद्धा कुलदीप यांनी त्यांची जिद्द सोडलेली नव्हती आणि एकदा त्यांची ओळख गाडगीळ नावाच्या एका व्यक्तीबरोबर झालेली होती आणि या गाडगिळांनी पवारांना, कुलदीप यांना नाट्यसंपदेच्या कार्यालयामध्ये नेलेलं होतं. आता या ठिकाणी दाजी प्रभाकर पणशीकर इथे ओशाळला मृत्यू या नाटकासाठी संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी त्यांना अभिनेता पाहिजे होता. आता कुलदीप तसे दिसायला अत्यंत राजबिंडे होते, देखणे होते आणि त्यामुळे कुलदीप यांना हे नाटक मिळालेलं होतं आणि यांचं हे पहिलं नाटक, पण ते सुपरहिट झालं होतं, हाऊसफुल झालेलं होतं. 350 पेक्षा जास्त प्रयोग त्याचे झाले होते. आता कुलदीप पवारांचा पायगुण चांगला ठरलेला होता आणि नाट्य
नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेचा आणि कुलदीप पवार यांचा स्नेहसंबंध इथून पुढे जोडला गेलेला होता. प्रभाकर पणशीकरांसारखा गुरु यांना आता भेटलेला होता आणि यशाचा आलेख आता वाढायला सुरुवात झाली होती. कुलदीप पवार यांनी ऐतिहासिक, फार्सिकल, लोकनाट्य, व्यावसायिक अशा पद्धतीची सगळ्या प्रकारची नाटकं त्यांनी केली होती. आता याच्यामध्ये होनाजी बाळा, नकटीच्या लग्नाला, वीज म्हणाली धरतीला, गोलमाल, पाखरू, रखेली, निष्कलंक, खेळ थोडा वेळ किंवा बायांनो नवरे सांभाळा, अश्रूची झाली फुले, 16 वरीस धोक्याचं किंवा पती सगळे उचापती, एन्काउंटर, राजकारण गेलं चुलीत अशा पद्धतीची अनेक नाटकं त्यांनी केलेली होती. आणि काही काळानंतर त्यांनी स्वतःची नाट्यसंस्था निर्माण केली होती. नाव होतं गीत गोविंद. तर अशा पद्धतीनं नाटकाच्या यशामध्ये यांनी आपला झेंडा रोवलेला होता, आपलं नाव कमावलेलं होतं. आता कुलदीप पवारांनी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा पाऊल ठेवलेलं होतं आणि पहिला चित्रपट होता जय तुळजा भवानी. या चित्रपटामध्ये त्यांची एक छोटीशी भूमिका होती. त्यानंतर कलावंत या चित्रपटासाठी खलनायक म्हणून त्यांना घेण्यात आलं होतं आणि पुढं दरोडेखोर या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका त्यांनी केली होती. हा चित्रपटही गाजला होता आणि आता कुलदीप पवार हे एक खलनायक म्हणून सुद्धा पुढं आलेले होते. पण त्यांनी फक्त निगेटिव्हच भूमिका केल्या असं नाही, तर ते नायक पण झाले होते, खलनायक पण बनले होते, सहाय्यक अभिनेता पण होते, चरित्र अभिनेता पण होते, विनोदी अभिनेता, गंभीर अभिनेता अशा सगळ्या छटा, सगळ्या भूमिका त्यांनी रंगवलेल्या होत्या. त्यांच्या चित्रपटामध्ये जाऊयाची जात, अरे संसार संसार, शापित, सर्जा, बिनकामाचा नवरा, मर्दानी, गुपचूप गुपचूप, गोष्ट धमालनाम्याची, नेताजी पालकर, पायगुण, हिरवा चुडा, खरा वारसदार, एकापेक्षा एक, आई तुळजाभवानी, जाऊ तिथं खाऊ, देवा शपथ खोटं सांगेन, खरं सांगणार नाही, वजीर, तहान, सुपारी, श्रीनाथ मस्कोबाचं चांग भलं, नवरे सगळे गाढव, संसार पाखरांचा, मला एक चानस हवा, नवरा माझा नवसाचा, भारतीय या चित्रपटांमध्ये त्यांनी याच्यापेक्षा अशा अनेक शेकडो चित्रपटात त्यांनी काम केलेलं होतं. त्याचबरोबर ते नाटकांमध्ये, टी व्ही मालिकेंमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. परमवीर, तू मैं, वक्त की रफ्तार या हिंदी आणि बंदिनी यासारख्या मराठी मालिकेमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं होतं. आणि पती सगळे उचापती हे त्यांचं अत्यंत गाजलेलं नाटक आहे आणि पर्सनली हे नाटक मी साधारण 15 ते 20 वेळा पाहिलेलं होतं. म्हणजे इतकं ते सुंदर आणि अत्यंत, म्हणजे त्या नाटकाबद्दल मी काय सांगावं. पण कुलदीप पवार यांचा अभिनय आणि त्यांचे कलाकार यांनी जो त्याच्यामध्ये अभिनय केला होता तो अत्यंत सुंदर आणि एका रात्रीमध्ये घडलेली गोष्ट होती आणि त्यातून उडालेली ही सगळी धमाल होती. अत्यंत टेन्शन फ्री अशा पद्धतीचं ते नाटक होतं. असो तर हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी प्रोफेसर प्यारेलाल, दूध का कर्ज, जीत या चित्रपटात काम केलेलं होतं. आणि कुलदीप पवार यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि लक्षवेधी अभिनेता, नाट्यगौरव पुरस्कार अशा पद्धतीचे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले होते. आता हे सगळं झालं त्यांचं सार्वजनिक जीवन किंवा त्यांचं कलात्मक जीवन. आता त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांचं लग्न निलिमा यांच्याबरोबर ते झालेलं होतं आणि निलिमा यासुद्धा एक नाट्य अभिनेत्री आहेत आणि त्यांना समृद्ध आणि ऐश्वर्य ही 2 मुलं आहेत. आता कुलदीप पवार हे कलाकारच नाही तर एक समाजसेवकसुद्धा होते. त्यांनी अनेक गरजू लोकांना मदत केली होती, अनेक संस्थांना त्यांनी देणग्या दिलेल्या होत्या. पडद्यावरती हा खलनायक असलेला माणूस, हा कलाकार वैयक्तिक जीवनामध्ये मात्र सगळ्यांचा नायक होता, आदर्श होता. पण दुर्दैवाने या कलाकाराला फार आयुष्य मिळालं नाही आणि जीवनभर ज्यांनी स्ट्रगल केला आणि आता वेळ आली होती आराम करायची, वेळ आली होती निवृत्त व्हायची, पण नियतीला हे काही मान्य नव्हतं. 15 फेब्रुवारी 2014ला पुण्यात नाट्यप्रयोग होता. कुलदीप पवार त्यासाठी आले होते, पण अचानकपणे त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं. त्यांना नंतर जवळच्या स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर उपचार केले आणि त्यांना मुंबईच्या अंधेरीतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं. आणि पाठीमागच्या अनेक वर्षापासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि कोकिलाबेन रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवलेली होती आणि हा हरहुन्नरी कलाकार हे जग सोडून गेलेला होता. तर असे होते कुलदीप पवार. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.